मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे परफेक्ट 28 साईजमध्ये फोरटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं, ब्लाऊजवरून मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावे लागतात, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। तर इथे आपण सर्वात आधी ब्लाऊजची तयार उंची बघायची आपल्याला किती आहे। हे पहा, हे शोल्डर आहे, इथपर्यंत ब्लाऊजची तयार उंची मोजून घ्यायची। नवीनला सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत आहे। हे पहा, असा टेप इथे पकडायचा आणि इथे जिथं आपला मापाचा ब्लाऊज तयार आहे तिथपर्यंत उंची मोजून घ्यायची। हे पहा, माझी इथे 13 इंच तयार आहे, तुमची बघा लगेच किती आहे, त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं। उंची अधिक 1 इंच, इथे अर्धा इंच लागेल आणि इथं तुम्हाला अर्धा इंच लागणार आहे। त्यासाठी उंची तयार किती आहे तेवढी आणि त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका। आलं लक्षात? आता इथे बघू शकता, सर्वात आधी इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेते। उंची अधिक 1 इंचावरती मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे काय करायचं, आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची। हे पहा, लाईन मी इथे ओढून घेतली आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं असं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला गळारुंदी मार्किंग करून घ्यायची। गळारुंदी इथे ठेवायची 2.5 इंच। इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। परफेक्ट आहे, परफेक्ट ब्लाऊज बसतात। वहीमध्ये वाटलं तर लिहून ठेवत चला, म्हणजे काय होतं, आपल्या मापासाठी गळारुंदी आपल्याला किती ठेवायची आहे लक्षात येतं, त्यासाठी 2.5 इंच ते लक्षात ठेवत जा। इथं आपल्या गळारुंदीचं माप टाकून झालं, आले लक्षात तुमच्या। आता इथे बघू शकता, शोल्डरचं माप टाकायचं, ब्लाऊज घ्यायचं मापाचं। हे पहा, एवढीच पट्टी बघायची आपली किती तयार आहे। इथे पायपिंग असते, इथे बाही जोडलेली आहे, असं पकडायचं किंवा अंतर मोजून घ्या। अंतर मोजून घेतलं तरी सुद्धा चाललं, असं मोजून घ्या। कोणाचं अंतर छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, म्हणून समजून सांगते। तुमच्या ब्लाऊजचं असं अंतर मोजून घ्या। आता इथे बघू शकता, माझी आहे 2.5 इंचाची पट्टी तयार, फक्त 2.5 इंचाची तयार आहे। मग इथं काय करायचं, गळारुंदीच्या पुढे तयार शोल्डर जेवढं आहे तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायला विसरू नका। इथे आपलं मार्किंग करून झालेलं आहे। गळारुंदी तयार शोल्डर किती आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं। तुमचं लगेच मोजून सुद्धा घेऊ शकता आणि लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं। आलं लक्षात? आता इथे 1 इंच वाढून घ्या। शिलाई मार्जिंगसाठी लागतं आपल्याला कंपल्सरी, ते लक्षात ठेवत जा। हे पहा, मार्किंग करून झालं। आता इथे लक्ष देऊन बघा, ह्याच्यामधलं अर्धा इंच तुम्हाला इथे पायपिंग जोडण्यामध्ये लागणार आणि जे आपलं राहिलेलं अर्धा इंच आहे तुम्हाला ह्या बाजूला बाही जोडण्यामध्ये लागणार आहे। त्यासाठी तयार पट्टी शोल्डर आपलं किती आहे तेवढं बघायचं आणि ह्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका। ते शिलाई मार्जिंग लागतं, आलं लक्षात? आता इथे मी हे शिलाई मार्जिंगच्या सहित झालं ना, एक लाईन ओढून घेते। हे पहा, इथे कडेला मी एक लाईन ओढून घेतली। लक्षात ठेवायचं, नेहमी मापे घेताना चुकू देऊ नका, ते लक्षात ठेवायचं। आता हे शिलाई मार्जिंगच्या सहित आपल्याला इथे पकडावं लागतं। आता मग काय करायचं, हे पहा, इथे टेप ठेवायचा आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं, किती भरेल तेवढं इथपर्यंत मोजून घ्यायचं। हे पहा, माझं एवढं भरलं। मग जेवढं आपलं शोल्डर भरेल ना, हे पहा, लक्ष देऊन बघा, परत एकदा समजून सांगते। हे पहा, इथपर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत, हे आपण मोठं मार्किंग केलं का तिथपर्यंत म्हणजे कडेपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। एवढं भरलं, तेवढाच मुंड्यासाठी सुद्धा आपल्याला इथे खाली मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर भरलं, लक्षात ठेवा जा नेहमी, जेवढं शोल्डर भरलं तेवढंच मुंड्यासाठी सुद्धा आपल्याला ते खाली मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून झालेलं आहे, इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या, तेवढंच अंतर तुम्हाला इथे खाली मार्किंग करून घ्यायचं आहे। आलं लक्षात? आता एक लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती, हे अशा पद्धतीने। आता ह्या सुद्धा बाजूला काय करायचं, ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने झालेलं आहे व्यवस्थित। हे बघू शकता इथे। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि नेहमी काय करत जा, हुकाची बाजू घ्यायचा, म्हणजे काय होतं, मोजायला सोपं पडतं त्यासाठी। आता इथे काय करायचं, शिलाईची पहिली टीप मार्किंग करून घ्यायचं। नाही लक्षात आलं तर ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ह्या हुकापासून ते इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। हे अशा पद्धतीने टेप पकडायचा, इथपर्यंत माझं भरते 7 इंच। आता जेवढं भरलं सर्वात आधी तेवढं मार्किंग करून घ्यायचं। हा झाला आपला परफेक्ट चौथा भाग झालेला आहे। मार्किंग करून घ्या ह्या साईजमध्ये परफेक्ट। हे पहा, मार्किंग करून घेते इथे मी आणि इथं काय करावं लागतं, हा झाला आपला चौथा भाग इथपर्यंत। मग ह्याच्यामध्ये ह्या बाजूला 2 इंच घ्यायचं, शिलाई मार्जिंग लागतंच ना आपल्याला, त्यासाठी इथे मी 2 इंच वाढवून घेते। एकदम असं सोपं आहे। आता इथे काय करत जा, सरळ लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची, कमर घेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं, लक्षात ठेवायचं नेहमी, ते शिलाई होऊन ना परफेक्ट होतं, त्यासाठी अशी लाईन ओढून घ्यायची आहे खालीपर्यंत। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, अशा पद्धतीने पकडा आणि मध्य करून घ्यायचं आहे। मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे मी सर्वात आधी पाठीची बाजू घेऊया, 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। हे पहा, इथून अशा पद्धतीने 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथं काय करायचं, हे पहा, इथून सुरुवात करायची, अशा पद्धतीने अर्धगोल आकारामध्ये आकार देऊन घ्यायचा। हे पहा, अशा पद्धतीने
इथे जास्त असा गॅपसुद्धा द्यायचा नाही, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा अशा पद्धतीने इथे मी आकार देऊन घेतलेला आहे. आता पाठीचा गळा ब्लाऊज असा पकडायचा. एवढीच पट्टी आपली किती तयार आहे ते बघायचं आहे. वरती असू द्यात किंवा डीपमध्ये असलं तरी सुद्धा चालेल. एवढी पट्टी आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता माझा भरला इथे 4.5 इंच. ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. ते कुठे लागतं 1 इंच, इथे अर्धा इंच लागेल आणि इथे सुद्धा तुम्हाला अर्धा इंच लागणार आहे. त्यासाठी एवढी गळ्याची पट्टी तयार, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका. आता समजा नाही लक्षात आलं तर काय करायचं, आपला तयार गळा सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचा. इथे हे मार्किंग करून झालं, त्याच्यामध्ये लगेच असं 1 इंच वाढवून घ्यायचं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता ह्या बाजूला गळारुंदी जेवढी आपण इथे गळारुंदी ठेवली तेवढीच तुम्हाला इथे गळारुंदी ठेवायची आहे. हे पहा इथं मार्किंग करून झालेलं आहे. आता पट्टीचा वापर करत जा शक्यतो. हे पहा लाईन सरळ येऊन जाते त्यासाठी. हे पहा इथे सुद्धा मी असं मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा. त्यासाठी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं किंवा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं. दोन्हीपैकी एक तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. आता इथे हे पहा सर्वात आधी असा गळा मार्किंग करून घ्यायचा, म्हणजे सोपं जातं आणि इथे लक्षात येतं की आपला गळा इथे बरोबर आलेला आहे का आकार. त्यासाठी हे पहा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे काय करायचं, हे आपण लाईन म्हणजे पहिली लाईन आहे का असा टेप पकडायचा. हे पहा अशा पद्धतीने आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता गळा आपला तयार होऊन खाली येणार ना, म्हणजे अर्धा इंचाने इथे येणार. मग तिथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने एक असं मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. पेपर फिरवून घेते. हे पहा एक अशी लाईन ओढून घ्यायची. आता इथे टक्स मार्किंग करून घ्यायचं. हे पहा काय करायचं मग, हे पहा असं पकडायचं आणि ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. जास्त असा वरती सुद्धा नाही गेला पाहिजे आणि डीपमध्ये सुद्धा झाला नाही पाहिजे. ते लक्षात ठेवत जा. त्यासाठी बरोबर ही लाईन ओढून घ्यायची. तुमचा गळा डीप असू द्यात किंवा वरती असू द्यात तरी सुद्धा चालेल. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्यायची. ह्याच्यावरती बरोबर आपला इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे. ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा झालं बरोबर. आता हे आपल्याला परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेलं आहे. वाटलंच तर काय करा, इथे सुद्धा एक मार्किंग करून ठेवा. म्हणजे जरी आपण हे ब्लाऊज पीसावरती ठेवलं मार्किंग करायला सोपं पडेल. त्यासाठी म्हणजे मापे चुकत नाहीत. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे, म्हणजे मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे. असंच पाठीच्या बाजूचं ठेवून घ्या. पेपर कटिंग केलेलं हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि लाईन बघायची सरळमध्ये आहे का, क्रॉसमध्ये ठेवू नका. ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघू शकता आहे असं ठेवून घ्यायचं आहे असं आणि काय करायचं आहे असंच मार्किंग करून घ्या. आहे असंच, ह्याच्यामध्ये कुठलाही लगेच बदल करायचा नाही. इथे बघू शकता मी आहे असं ठेवून मार्किंग करून आपल्या इथे झालेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवून घेते आणि काय करायचं, ह्या बाजूला सुद्धा जागा ठेवा. इथे सुद्धा जागा राहिली पाहिजे. आपल्याला ह्या सुद्धा बाजूला थोडंसं वाढवून घ्यावं लागतं. इथे सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टीसाठी थोडंसं वाढवून घ्यावं लागतं. त्यासाठी ह्या सुद्धा बाजूला जागा ठेवायची थोडीशी आणि ह्या सुद्धा बाजूला जागा ठेवायची. तुम्हाला फक्त एकदाच हे पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. आता इथे मी सर्वात आधी मुंड्याचं मार्किंग करून घेते. इथे मुंड्याला आकार देण्यासाठी काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची. हे पहा ह्या लाईनीच्या बरोबर अशी सरळमध्ये आली पाहिजे. हे पहा एक लाईन ओढून घ्यायची इथे. आता ह्या सुद्धा बाजूला असा पेपर फिरवून घ्यायचा. हे पहा ही लाईन ना, हे पहा असं पट्टीचा वापर करत शक्यतो आणि एक लाईन ओढून घ्यायची. सोपं आहे एकदम. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता. असं ही लाईन सरळ आली पाहिजे आणि ही सुद्धा आपली लाईन सरळ आली पाहिजे. त्यासाठी पट्टीचा वापर करत जा. आता इथे काय करायचं, समोरचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. समोरचा मुंडा इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे मी असा मुंड्याचा आकार देऊन घेते अर्धगोल आकारामध्ये. हे अशा पद्धतीने इथे आपला परफेक्ट असा मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. आता गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. हे अशा पद्धतीने इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. या बाजूला असा पेपर फिरवून घेते. हे अशा पद्धतीने आपल्या इथे परफेक्ट असं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्या मापाचा. हे गुढी पडू देऊ नका. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं व्यवस्थित मध्ये. इथे सुद्धा
आणि इथे सुद्धा हे अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, नेहमी शोल्डर आहे असा टेप पकडायचा आणि हे अशा पद्धतीने मोजून घ्या. आता इथे बघू शकता, मग एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं. इथे माझं आहे 5.5 इंच तयार. हे एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं, म्हणजे आपली पायपिंग आहे ना अशी एका लाईनीमध्ये, किंवा मार्किंग करून घ्या एका लाईनीमध्ये. हे 5.5 इंच तयार आहे तेवढं टाकायचा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नसतो करायचा, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघू शकता, मी आहे तेवढा गळा इथे मार्किंग करून घेते, जेवढा माझा भरला तेवढा. ह्या सुद्धा बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची, हे अशा पद्धतीने ह्या बाजूला आणि हे सुद्धा ह्या बाजूला. हे मार्किंग करून झालं. आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा, 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते, हे अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, किंवा आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे इथे मी गोलच गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे, हे अशा पद्धतीने. आता इथे काय करते, मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. हे शोल्डर आपण शिलाईमध्ये किती पकडतो, 1/2 इंच पकडतो, एवढं पकडतो. आणि गळा तुमचा इथे 1/2 इंचाने खाली होणार आहे. जेवढं शोल्डर आपलं 1/2 इंचाने खाली होतं तेवढाच गळासुद्धा 1/2 इंचाने खाली येत असतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. त्यासाठी गळा आहे तेवढं टाकत जा, त्यामध्ये कुठलाही बदल नसतो करायचा, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे मी तुम्हाला थोडंसं आणखीन समजून सांगते. हे 1/2 इंच आपण इथे पकडतो, मग अशा आपण शिलाई मार्जिन किती पकडलं, ह्या बाजूला 1/2 इंच तुम्हाला पकडावंच लागणार आहे, आणि इथे तुम्हाला बाही जोडताना 1/2 इंच तुम्हाला पकडावं लागणार आहे, अशा पद्धतीने. आणि मधलं जे अंतर आहे ना तुमचं परफेक्ट अंतर होणार आहे, म्हणजे शोल्डर. आलं लक्षात, ह्या बाजूला 1/2 इंच कंपल्सरी पकडत जा बाही जोडताना. आणि ह्या सुद्धा बाजूला हे अशा पद्धतीने. गळा आपला बऱ्याच वेळा ब्लाऊज सिल्कीमध्ये असतात, पटकन निघून जाते, त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं 1/2 इंच पकडायला विसरू नका. हे अशा पद्धतीने तुमचा इथे गळा होणार तयार. हे तुमचं हे खालचं अंतर आहे ना ते परफेक्ट तुमचं तयार होणारं अंतर आहे. आणि शोल्डर आपण 1/2 इंच पकडतो, मार्किंग करून घेते, हे अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. हे सर्वात आधी आपण काय केलं होतं, इथून इथे मार्किंग करून घेतलं, ते अंतर मोजून दाखवते. हे एवढं अंतर आहे तेवढं टाकला. आता हे अंतर खाली तयार होणार अंतर असतं, म्हणजे ब्लाऊज आपला तयार झाल्याच्या नंतर, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी खालचं अंतर तुम्हाला हे अंतर आणि हे अंतर मोजून दाखवते. हे अशा पद्धतीने तेवढंच भरलं, वरचं अंतर बघू शकता एवढंच भरलं, आणि खाली आपला ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर अंतरसुद्धा तेवढंच भरलं. त्यासाठी नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायचा, गळा आहे तेवढं टाका, 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, 5.5 इंचसुद्धा असतो, त्यांनी आहे तेवढं टाकायला विसरू नका. सोपं सांगितलेलं आहे आणि ही पद्धत नक्की वापरत जा. आता इथे आपल्याला सर्वात आधी क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं. ब्लाऊज घ्या मापाचा, कोणतीही एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. हे फिटिंगची बाजू घ्या, ह्या बाजूची फिटिंगची बाजू घेतली तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला ह्या बाजूने सोपं पडेल. हे ही बाजू घ्यायची फिटिंगची. आलं लक्षात. हे अशा पद्धतीने डायरेक्ट ब्लाऊज ठेवून घ्यायचं, एकदम अशी सोपी पद्धत आहे, मोजत बसायचं नाही आहे. आता इथे बघू शकता, सोपं सांगते एकदम. इथे आपली क्रॉसपट्टी तयार आहे आणि ही आपली आहे फिटिंगची बाजू. आलं लक्षात तुमच्या. हे इथे एक मार्किंग करून घेते मी, मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त दाखवते तुम्हाला इथे समजून. हे एवढीच पट्टी अशी इथे ठेवून घ्या, लगेच सोपं पडेल तुम्हाला. हे जेवढी आपली ह्या बाजूची म्हणजे फिटिंगच्या बाजूची क्रॉसपट्टी तयार आहे, लगेच तेवढं मार्किंग करून घ्यायचं. हे मार्किंग करून झालं, बाजूला ठेवते. हे बाजूला ठेवलं, इथे एक मार्किंग करून घेतलं. मोजत बसू नका, डायरेक्ट मार्किंग करून घ्यायचं, सोपं आहे एकदम. आता ह्या बाजूची बाजू घेते, हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला थोडीशी आपली क्रॉसपट्टी उंच असते, मग काय करायचं त्यावेळेस, हे ही बाजू घ्यायची. मग हे हुक पट्टीची बाजू आहे ना, ही बाजू ह्या लाईनीवरती ठेवून घ्यायची. हे बरोबर त्या लाईनीवरती आली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे माझी क्रॉसपट्टी तयार आहे ह्या बाजूची, मग तिथे एक मार्किंग करून घ्यायचं असं. हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. हे मार्किंग करून झालेलं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथं काय करायचं, हे इथे असा पट्टीचा वापर करायचा, आणि ही लाईन आहे का आपण आत्ताच मार्किंग केलेली, अशी जोडून घ्यायची. हे अशा पद्धतीने. ही उंच असल्यामुळे ही बाजू थोडंसं मार्किंग वरच्या बाजूला झालं, आलं लक्षात. आणि हे मार्किंग आपलं मग अशी लाईन ओढून घ्यायची, आलं लक्षात तुमच्या. आता ही आपली झाली उंच बाजू, इथं आपलं मार्किंग आलं होतं ना, मग काय करायचं, हे असं इकडं जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. आता ही होणारी तुमची तयार झाली, पण शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, त्यासाठी काय करायचं, 1 इंच ह्या बाजूला असं वाढवून घ्यायचं. 1 इंच लिहून ठेवा लगेच वहीमध्ये, 1 इंच 1 इंच 1 इंच इथपर्यंत, आलं लक्षात तुमच्या. आता इथे काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन अशी ओढून घ्यायची, आणि ते कुठं लागतात ते सुद्धा लगेच तुम्हाला समजून सांगते. हे आता हे झालं एकदम असं परफेक्ट. ही झाली आपली तयार, पण शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, मग ह्यामधलं 1/2 इंच तुम्हाला ही जोडण्यामध्ये लागणार आहे, ही बाजू, आलं लक्षात तुमच्या.
आणि राहिलेलं जे अर्धा इंच आहे ते खालच्या बाजूला तुम्हाला जोडण्यामध्ये लागणार आहे. त्यासाठी तयार अधिक 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका आणि पटकन वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. हे पहा, ही वरच्या बाजूची झाली 1, पण खालच्या बाजूने तुम्हाला जोडावी लागणार. जरी तुमचा साधा ब्लाऊज असू द्यात किंवा अस्तरचं जरी असलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, खालच्या बाजूने इथे एक जोडावी लागते ना, म्हणजे ह्या बाजूला 1 लागते आणि ह्या बाजूला 1 लागते तुम्हाला. त्यासाठी इथे आपली शिलाई असते. आलं लक्षात? त्या पद्धतीनुसार हे आपल्याला कटिंग करायचं आहे. म्हणजे इथं अर्धा इंच लागेल आतमध्ये जोडण्यासाठी आणि इथं अर्धा इंच लागेल. त्यासाठी तयार इथं सुद्धा वाढवून घ्यावं लागतं. आलं लक्षात? सर्व साईजमध्ये तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे ह्या ब्लाऊजमध्ये. आलं लक्षात? हे झालं परफेक्ट. आता फिटिंगच्या बाजूला नेहमी लक्षात ठेवत जा, 1 इंच वाढवून घ्यावं लागतं ह्या बाजूला. नाहीतर काय होतं, फिटिंग क्रॉसमध्ये येतं. इथं सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन लागतं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि मी वहीमध्ये लिहून ठेवत चला. हे पहा, 1 इंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. हे पहा, 1 इंच मार्किंग करून आपल्या इथे झालेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? आता इथे मी ह्या बाजूला असा पेपर फिरवून घेते. आता इथे काय करायचं आपल्याला, हे शोल्डर आहे आपलं तयार, शिलाई मार्जिनच्या सहित पकडलेलं. आलं लक्षात? आता ते काय करायचं, हे पहा, असा टेप पकडायचा. म्हणजे इथून इथपर्यंत असा टेप पकडायचं तुम्हाला. हे पहा, किती सुद्धा भरू द्यात, मध्य करून घ्यायचा त्याचा. हे पहा, अशा पद्धतीने मध्य करून एक मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालेलं आहे. पट्टीचा वापर करायचा आणि डायरेक्ट खालीपर्यंत म्हणजे इथपर्यंत, ही आपली क्रॉस पट्टी आहे का, तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची. क्रॉसमध्ये घेऊ नका. हे पहा, लाईन ओढून झालेली आहे, म्हणजे मापेत चुकणार नाही. त्यासाठी पट्टीचा वापर करत जा नेहमी. हे पहा, एक लाईन मी अशी ओढून घेतली. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे बघू शकता, ब्लाऊजची उंची माझी तयार होणारी उंची 13 इंच आहे. मग मी वरून इथे 9.5 वरती मार्किंग करून घेणार. 9.5 वरती. हे पहा, इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. ब्लाऊजच्या उंचीनुसार परफेक्ट बसायला बसणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला. आता इथं काय करायचं, हे झालं आपलं परफेक्ट मार्किंग, वरून येणार उंचीचं झालं. आता इथे आपल्याला खोलगट भाग तयार होण्यासाठी म्हणजे ब्लाऊज परफेक्ट बसण्यासाठी मार्किंग करावं लागतं. ह्या बाजूला 1 इंच लगेच लिहून ठेवा, ज्यांची साईज आहे त्यांनी पटकन वहीमध्ये. आणि ह्या बाजूला 1 इंच घ्यावंच लागतं. आलं लक्षात तुमच्या? हे पहा, ह्या बाजूला म्हणजे ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1 इंच लिहून ठेवते आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1 इंच घ्यावंच लागतं. आता इथं काय करायचं, हे एकत्र मोजून घ्यायचं. एकत्र दोन्ही सुद्धा झालं 2 इंच. आता फिटिंगची बाजू आली, ही फिटिंगच्या बाजूला जेवढं भरलं तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा, असा टेप पकडायचा, एवढं भरलं इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, झालं मार्किंग करून. क्रॉसपट्टी वाढवायची काहीही गरज नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. आपल्याला फक्त इथे एवढंच वाढवून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे बघू शकता, असा पट्टीचा वापर करायचा आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची. ते आपल्याला का लागतं समजून सांगते. हे पहा, हे अंतर आपलं शिलाई होतं, म्हणजे थोडंसं जवळ येतं. मग हे आपल्याला इथे कंपल्सरी वाढवूनच घ्यावं लागतं. नाहीतर काय होतं, फिटिंग कमी जास्त सुद्धा होऊ शकते. त्यासाठी पण पाठीच्या बाजूला पुरत नाही, त्यासाठी ते आपल्याला इथे वाढवूनच घ्यावं लागतं. आलं लक्षात? आता इथे बघू शकता, हे पहा, अशा पद्धतीने एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता हे अंतर आहे ना, असं जोडून घ्या इथे. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं इथे परफेक्ट. आता इथे काय करायचं, त्रिकोण झाला पाहिजे. हे पहा, हे अंतर ह्याला असं जोडून घ्या. आपण हे वरून मार्किंग केलं का एवढं, त्याला असं जोडून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा, इथे एक आणि इथे एक. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, बरोबर झालं. आता हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं, हे पहा, अशा पद्धतीने पकडायचं. मार्किंग करावं लागेल ना आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने पकडा इथे आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा, इथं मार्किंग करून घेतलं, ह्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा इथे. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ह्या बाजूला असा पेपर फिरवून घेते, इथून 2 इंच ह्या बाजूला घ्यायचं. 1.5 इंच घेतलं तर जास्त जवळ आल्यासारखं होतं. त्यासाठी काय करायचं, टक्स मार्किंग करताना नेहमी इथं 2 इंच घ्यायचं. हे पहा, झालं 2 इंचचं मार्किंग करून. आता वरच्या बाजूला असा टेप घ्यायचा, इथे सुद्धा 2 इंचचं मार्किंग करून घ्यायचं. तो ना आपला मुंड्यातून जातो. हे पहा, अशा पद्धतीने जातो, मुंड्यातून जातो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, इथे मी 2 इंच घेतलं, इथे सुद्धा मी 2 इंच घेतलं आणि ह्याचा काय करायचं, असा टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचा. सोपं आहे एकदम, नक्की जमेल. आता इथं काय करायचं आहे, पट्टीचा वापर करायचा आणि ही लाईन आहे ना, हे पहा, अशी थोडीशी क्रॉसमध्ये घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने. आलं लक्षात तुमच्या? इथं आपण आत्ताच मार्किंग केलेलंच आहे इथे बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथून सुद्धा हे मार्किंग केलं ना, इथून थोडंसं किंवा इथून घ्या 2 इंच. हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचं थोडंसं इथं मार्किंग करून, म्हणजे अंतर आपलं सेम राहिलं पाहिजे. हे पहा, तेवढंच घेतलं मी, तिथपर्यंतच आलं बघू शकता परफेक्ट. तरीसुद्धा भरलं.
ह्याचा मध्य करून घ्या किंवा इथून असं घेतलं तरी सुद्धा चालेल, मार्किंग करून तरी सेमच भरतं, तेवढंच भरतं. आलं लक्षात? हे पहा, हे मार्किंगला खूप महत्त्वाचं आहे. तिथेच आपला खोलगट भाग असा परफेक्ट तयार होतो, तिथेच आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो. त्यासाठी हे मार्किंग असतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं एकदम असं बरोबर. आता शिलाईमध्ये पकडताना इथं थोडंसं दोन्ही मिळून अर्धा इंच झालं पाहिजे. ह्या बाजूसुद्धा मिळून, ह्या बाजूसुद्धा मिळून अर्धा इंच झालं पाहिजे. त्यानुसार इथे तुम्हाला पकडावं लागणार. आणि ह्यासुद्धा बाजूला तीच पद्धत, दोन्हीसुद्धा मिळून आपलं एकत्र मिळून ह्या बाजूचं आणि ह्या बाजूचं मिळून अर्धा इंच झालं पाहिजे. लक्षात? आता इथे हे पहा, इथे सुद्धा तेवढीच पद्धत, इथं सुद्धा तेवढंच, इथं सुद्धा तेवढंच असं मार्किंग करून घ्यायचं. हा फक्त थोडासा मोठा असतो, तिथेच आपल्या परफेक्टाचा खोलगट भाग तयार होतो असतो त्यासाठी. आता इथे बघू शकता, हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला. आता इथे सुद्धा तीच पद्धत, हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं ह्या सुद्धा बाजूला, ह्या सुद्धा. आता इथे सुद्धा थोडंसं असं येणार आहे, म्हणजे पाठीच्या बाजूला आपण कशा पद्धतीने देतो, इथून घ्यायचं आणि इकडच्या बाजूला कमी कमी करत घ्यावं लागणार. त्या पद्धतीने तुम्ही इथे परफेक्ट देऊ शकता. एकदम असं सोपं आहे, नक्की ही पद्धत तुम्ही वापरून बघायची आहे, सोपं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. पहा इथून सुरुवात करा. सर्वात आधी क्रॉसपट्टी, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने इथे आपली परफेक्ट क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. आणि कापडावरती सुद्धा ठेवताना अशी ठेवून घ्यायची आहे, अशीच मार्किंग करून घ्यायची आणि कट करून घ्यायची. मग त्याच्या खाली अस्तरचा कपडा सुद्धा त्याच्याच मापानुसार कट करून घ्यायचा. म्हणजे इथं अर्धा इंच लागेल आणि इथं अर्धा इंच लागेल, म्हणजे फिटिंग कमी जास्त होणार नाही. त्या पद्धतीने इथे तुम्ही कट करू शकता. तुम्हाला इथे एका बाजूला 2 लागतील आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला 2 लागतील, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने इथे मी कट करून घेते ही बाजू. आता समोरचा मुंडा, हे पहा इथून ज्या पद्धतीने आपण इथे मार्किंग केलं त्या पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने इथे मी असं कट करून घेते. आता इथे आपला गळा, गळ्याचं सुद्धा समजून सांगितलं, ही पद्धत नक्की वापरत जा, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. मापी फक्त व्यवस्थित टाकून घ्यायची. हे पहा परफेक्ट झालं. हे शिलाई होऊन अलीकडच्या बाजूला येतं ना, म्हणूनसाठी हे आपण इथे वाढून घेतलं, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करा, थोडंसं कट देऊन घ्या नॉर्मलमध्ये, म्हणजे तुम्हाला कापडावरती मार्किंग करायला सोपं पडेल. इथे सुद्धा देऊन घ्या, इथे सुद्धा देऊन घ्या आणि इथे सुद्धा थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा ह्या पद्धतीने, म्हणजे काय होईल, डायरेक्ट तुम्ही असं ठेवलं मार्किंग करायला तुम्हाला ह्या बाजूला सुद्धा सोपं पडेल. त्यासाठी इथून असं बरोबर मार्किंग करून घ्यायचं. हे पाचशा पद्धती इथे आपलं परफेक्ट झालेलं आहे, ही सुद्धा बाजू. आता इथे काय करायचं, आपल्याला बाहीचं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. बाही कटिंगसाठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे. आता इथे नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायचं, अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं. फक्त मार्किंग करून घ्यायला विसरू नका, कट नाही करायचं, मार्किंग करून घ्यायचं. का मार्किंग करून घ्यायचं, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच कमी होतं. बाही कधी जोडतो, दोन्ही जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडत असते, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं. आलं लक्षात तुमच्या? आता बाही कशी पद्धतीने जोडतो ती पद्धत वापरायची. इथे तुम्हाला हे पहा असा टेप पकडायचा, जे आपण आत्ता मार्किंग केलं त्याच्या तिथे बरोबर असा टेप पकडायचा आहे आणि अर्धगोल आकारामध्ये असा टेप फक्त इथे फिरवून घ्यायचा आहे. पहा माझं एवढं भरलेलं आहे, किती सुद्धा भरू द्यात, बाही जोडायला परफेक्ट पुरते. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायला पुरत नाही, असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे अंतर मोजून घ्यायचं अर्धगोल आकारामध्ये. माझं एवढं भरलं ते लक्षात ठेवायचं. ही परफेक्ट आपली बाहीची घडी झाली, लक्षात ठेवायचं आहे. आणि लिहून ठेवा, म्हणजे चुकणार नाही मापे टाकताना. हे पहा मी दुसरा पेपर घेतला, बंद घडी टाकून घेते. ही ओपन बाजू आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे. जेवढं भरलं तेवढं, किती भरलं, माझं एवढं भरलं. मग काय करणार, मी माझं जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेणार. हे पहा माझं जेवढं भरलं ना तेवढंच इथे मी मार्किंग करून घेणार आहे ह्या बाजूला. म्हणजे ही बंद बाजूपासून ह्या बाजूला आपलं घडीचं मार्किंग झालं. आलं लक्षात? आता पेपर असा फिरवून घेते, ही झाली आपली ओपन बाजू. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची आपल्याला. लाईन ओढून झाली परफेक्ट. ह्या साईजमध्ये आपलं इथे घडीचं मार्किंग सुद्धा झालेलं आहे. आता बाही उंची, इथे उंची असते ना, हे पहा असं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने दंडगेर पकडायचा आणि हे झालं उंचीचं मार्किंग. आता इथे आपली बाही तयार आहे, हे पहा असं पकडायचं तिथे किंवा एक मार्किंग करून घ्या. हे पहा आता इथे ठेवून घ्या, ही बंद बाजू आहे ना, हे पहा असं ठेवून घ्यायचं. आता सर्वात आधी काय करायचं, नाही लक्षात आलं तर हे पहा असं पकडायचं आणि जिथे आपली बाही तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या लगेच. हे पहा मार्किंग करून झालं आणि 1 इंच वाढून घ्या. हे कुठे लागतं, इथे अर्धा इंच लागेल आणि इथे तुम्हाला अर्धा इंच लागणार आहे, ते लक्षात ठेवा अस्तरच्या ब्लाऊजमध्ये. आलं लक्षात? त्यासाठी वरच्या बाजूला 1 इंच. इथे मी तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊज अनुसार समजून सांगते. हे पहा बाही उंची, आलं लक्षात?
लगेच वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं बाही उंचीचं मार्किंग परफेक्ट. एक लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने लाईन ओढून झालेली आहे. आता ही आपली आहे बंद बाजू. बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. नेहमी 1 इंच ते घ्यावंच लागतं. आता इथे बाही उलटी करून घ्यायची. हे अशा पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं, दंडघेर पकडायचा अशा पद्धतीने. आता किती आहे तो मार्किंग करून घ्यायचा. पहिली शिलाईची टिप. बऱ्याच वेळा ह्या बाजूला सुद्धा जागा नसते, उसवायला सुद्धा जागा नसते, त्यावेळेस काय करायचं, हे ही बंद बाजू, पेपरची सुद्धा ही बंद बाजू असं ठेवायचं आणि डायरेक्ट तुमचा जेवढा दंडघेर असेल पहिली शिलाईची टिप हे मार्किंग करून झालेली आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. हे इथे येतंय, येऊ द्यात, काही प्रॉब्लेम नाहीये. दंडघेर आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकतो. आता वरून येणार मार्किंग आपल्याला इथे बाहीची उंची किती आहे, माझी इथे 5 इंच तयार आहे. मग वरून येणार मार्किंग आपल्याला इथे 2.5 इंचावरती ठेवून घ्यायचं. हे अंतर बाहीच्या उंचीनुसार असतं. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत, त्यानुसार इथे तुम्ही वरचं मार्किंग करून घेऊ शकता. आता इथून आतमध्ये किंवा मला विचारलं तर मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आता इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. एक लाईन ओढून घ्यायची आहे ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने हे परफेक्ट सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. इथे मी घेतलं. आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची. हे जास्तीचं घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे झालं आपलं एकदम असं परफेक्ट मार्किंग करून. आता इथे आपल्याला परफेक्ट असा बाहीला आकार देऊन घ्यायचा. इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत. थोडं थोडं असं मार्किंग करून घ्यायचं सर्वात आधी. म्हणजे आकार इथे आपला बरोबर आलेला आहे का ते आपल्याला बघता येते. अशा पद्धती इथपर्यंत. अशा पद्धतीने थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, ते लक्षात ठेवायचं आहे. मार्किंग करून झालं. आता थोडासा असा खोलगट आकार असतो. अशा पद्धतीने ही वरच्या बाजूला अशा पद्धतीने येतो आणि हा खोलगट आकार आहे ना, हा समोरच्या मुंड्याला जोडताना येतो, ते लक्षात ठेवायचं आहे. हा खोलगट आकार समोरच्या मुंड्याला असतो. असं मार्किंग करून ठेवायचं. म्हणजे काय होतं, कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येते ते आपल्याला नक्की लक्षात येतं. त्यासाठी इथे मार्किंग करून ठेवायचं. आता कटिंग करताना काय करायचं, दोन्ही एकत्र कट करत जा. बऱ्याच वेळा तिथंच कटिंग चुकतं आपलं. ही सुद्धा बाजू सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा. तो पाठीच्या बाजूला जोडताना येतो, म्हणजे पाठीच्या मुंड्याला असतो, ते लक्षात ठेवायचं आहे. वाटलं तर लिहून ठेवा, म्हणजे चुकणार नाही तुमचं कुठेच. हा आकार कट करून घ्यायचा इथपर्यंत. मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. बाही जोडताना आपण मध्यापासून सुरुवात करतो, तिथे लगेच मार्किंग करून घ्यायचं. एक बाजू बाजूला घेतली. परत एकदा समजून सांगते. एक बाजू बाजूला घेतली, ही झाली पाठीची बाजू, म्हणजे जोडताना येते. आणि ही राहिली आपली समोरची बाजू. आता समोरचा आकार कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने इथून हे 2 इंच घेतलं, त्याच्या थोडंसं पुढे पकडायचं. तिथे आपलं जुळवून आलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज आपला तयार झाला ना, तिथे पुढे मागे होतं, त्यासाठी तिथे जुळवून आलं पाहिजे. आता इथे मी असं कट करून घेते इथपर्यंत. कमी कमी करत घ्यायचं इथपर्यंत. हे परफेक्ट असं बाहीचं कटिंग झालेलं आहे आणि सोपं आहे एकदम. कुठेही चुकणार नाही आणि बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरणारच. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि आज मी तुम्हाला एकदम अशी सोप्या पद्धतीने पेपर कटिंग कसं करायचं असतं ह्या साईजमध्ये समजून सांगितलेलं आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.